नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरामध्ये अद्यापही पाणी साचून आहे। गुडघाभर पाण्यामधून नागरिकांना इथून वाट काढावी लागते। विजय गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे। सागर, निश्चितच मी आता नालासोपारा पूर्वेच्या स्टेशन परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलात तर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि हा जो आहे हा माझ्या समोर जो दिसतोय तो नालासोपारा स्टेशन आहे। या नालासोपारा स्टेशन वरून लाखो प्रवासी जे आहेत हे मुंबईच्या दिशेने जात असतात। काल दिवसभर या ठिकाणी जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं होतं। आज या ठिकाणी आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे। मात्र जर आपण जर समोर जर दृश्य बघितलं तर नागरिक कशा जवळपास गुडघ्या इतक्या पाण्यामधून हे प्रवास करत बाहेर निघत असताना आपल्याला दिसत आहे। सकाळीपासून या ठिकाणी याच पाण्यामधून मार्ग काढत रेल्वे स्थानक परिसरापर्यंत चाकरमान्यांना जावं लागलेलं आहे। या परिसरामधला अद्यापही पाणी ओसरलेलं नाहीये। या ठिकाणी बाजूचा संयुक्त नगर असेल त्या ठिकाणी जवळपास 10 सोसायटी आहेत की ज्या अद्यापही पाण्याखाली आहेत आणि ही परिस्थिती जर बघितली तर अतिशय भयावह आहे। वसई विरार नालासोपारा या ठिकाणचं पाणी सकल भागातलं पाणी ओसरलं नसल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचं जनजीवन जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झालेले आहे। चारी बाजूनं नालासोपारा स्थानक परिसरामधला हा सकल भागातला भाग आहे आणि या ठिकाणी जवळपास गुडघा इतकं तर काही ठिकाणी मांडी इतकं पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे। पूर्ण या ठिकाणच्या जर सोसायट्या जर बघितल्या तर या सोसायट्या बघितल्याच्या नंतर सोसायट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। स्टेशन परिसर आहे आणि या स्टेशन परिसरामधून जे पाणी आहे जो स्थानक परिसरामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा पूर्ण पाण्याखाली आहे। या ठिकाणची जी नागरिक आहेत हे नागरिक नक्कीच विजय, तर नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरामध्ये आजही गुडघ्या इतकं पाणी साचून राहिलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या